ओ ॐ सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावतीतमस्तु मा विद्विषावहै ॐ शान्ति शान्ति शान्तिः। धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुत्सव मामका पांडवाचैव किमरुत संजय। हे संजया, माझे पुत्र आणि पंडूचे पुत्र युद्धभूमीवर काय करत आहेत, कुरुक्षेत्रावर काय करत आहेत, याचं मला वर्णन कर. धृतराष्ट्र अर्जुनाला तो काय करतोय हे जाणू इच्छितो. तो संजयाला सांगतो, मला युद्धभूमीवरील इतिवृत्त वर्णन कर. युद्धक्षेत्रे कुरुक्षेत्र, धर्मक्षेत्र युद्धक्षेत्र कुरुक्षेत्र. धर्मक्षेत्र म्हणजे आपण स्वतःच्या धर्माप्रमाणे स्वधर्माप्रमाणे ज्याच्यासाठी आपला जन्म झालाय, आपल्या वासनांप्रमाणे क्षेत्र कर्मभूमी. धर्मक्षेत्रे मनुष्य जेव्हा स्वतःच्या वासनांप्रमाणे स्वधर्माप्रमाणे कर्म करतो तेव्हा त्याचं क्षेत्र धर्मक्षेत्र असतं. सुखशांती नांदते, ते समृद्धी असते. परंतु मनुष्य स्वतःवर ज्या विविध इच्छा लादतो, सो कॉल्ड एक्सपेक्टेशन्स, अननेसेसरी इन्व्हॉल्वमेंट इन टू अदर्स, दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये विनाकारण ढुंकून पाणे, असं जेव्हा मनुष्य करतो तेव्हा त्याचं क्षेत्र कुरुक्षेत्र बनतं, युद्धभूमी बनते, संघर्ष येतो. आयुष्य हे मनुष्याला त्याला जगण्यासाठी पण मिळालेलं आहे, त्याच्या स्वतःच्या वासना संपवण्यासाठी मिळालेलं आहे. ते पूर्णपणे जगामध्ये गुंतण्यासाठी नाही, केवळ तुमच्या स्वतःच्या वासना संपवण्यासाठी तुम्ही जगामध्ये गुंता, जगामध्ये कर्म करा. कर्म केवळ स्वतःच्या वासना संपवण्यासाठी करा, तेव्हा हे क्षेत्र, हा संसार धर्मक्षेत्र आहे. परंतु ते कुरुक्षेत्र केव्हा बनतं, युद्धक्षेत्र केव्हा बनतं, संघर्षमय क्षेत्र केव्हा बनतं, जेव्हा तुम्ही तुमचा स्वतःचा उद्देश विसरता आणि बाह्य जगातील आकर्षणांमुळे, सो कॉल्ड रिलेशनशिपमुळे विनाकारण त्यामध्ये गुंतता. निश्चितच प्रत्येक मनुष्याच्या वासना वेगळ्या आहेत. म्हणून
तुम्ही जर दुसऱ्याला काही सांगायला जाल तर ते त्याच्या वासनांप्रमाणेच असेल असं नाही. नॅचरली संघर्ष निर्माण होईल. याला इथे युद्ध म्हटलेलं आहे. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे. हे धर्मक्षेत्र कुरुक्षेत्र बनलेलं आहे. मनुष्याची स्थिती तशीच आहे. धृतराष्ट्र राजा अंध असल्यामुळे तो सत्य जाणू शकत नाही, त्याप्रमाणे वागू शकत नाही. त्याचा अंधपणा हा त्याची त्याच्या पुत्रांवर असलेली माया आहे. त्या मायेने त्याला भुरळ घातलेली आहे. पण त्याला सत्य किती जरी कळत असलं तरी तो ते मान्य करत नाही. तीच मनुष्याची स्थिती असते. मला आवडतं, माझा मुलगा, माझा आप्तेष्ट, माझा सहंकरी, माझा जीवनसाथी, या माझेपणामध्ये तो जेव्हा गुंततो तेव्हा काहीही त्याच्या संबंधी करताना आसक्त होतो. त्या आसक्तीमुळे त्याचं कर्म आहे ते परिपूर्ण होत नाही. तो जगाकडे त्याला पाहिजे त्या दृष्टिकोनातून पाहतो. जग जसं आहे तसं पाहत नाही. जग जसं आहे तसं पाहायला शिका आणि त्याप्रमाणे स्वतःला बदलावं. दुसऱ्याला बदलायचं किंवा नाही हे त्याच्या दृष्टीवर अवलंबून आहे. त्याला जग जसं आहे तसं कळलं तर तो तसा वागेल. तुम्ही सांगितल्याने त्याचं परसेप्शन बदलणार नाही, त्याचा दृष्टिकोन बदलणार नाही. तेव्हा ते कुरुक्षेत्र बनतं, संघर्षमय आयुष्य बनतं. आपणच संघर्षाला आमंत्रण देतो आणि आपणच पुढे काय होणार याची उत्सुकता बाळगतो. कारण आपणच कशाशी तरी आसक्त असतो. जेव्हा मनुष्य बाहेरच्या जगामध्ये गुंततो तेव्हा तो स्वतःला संघर्षमय व संभ्रमित स्थितीमध्ये आणतो. त्यामुळे त्याचं अधपतन घडतं, डिग्रेडेशन. नोबडी कॅन हेल्प हिम. कोणीही त्याला मदत करू शकत नाही. तुम्ही स्वतःला सुद्धा मदत करू शकत नाही. का? धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्र. अंध राजा, तुम्ही अंध बनलेला आहात. का? तुमची आसक्ती. भगवद्गीतेची सुरुवात धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे या शब्दाने झालेली आहे आणि शेवट मम. तुमचं हे धर्मक्षेत्र कुरुक्षेत्र. तुम्हाला ठरवायचंय धर्मक्षेत्र जगा, धर्मक्षेत्रामध्ये जगा का कुरुक्षेत्रामध्ये जगा. तुम्ही बाहेरच्या जगात गुंताल, कुरुक्षेत्र युद्ध असो, सतत तयार राहावं लागेल संघर्षासाठी. हे मनुष्याचा स्वतःबद्दलचा दृष्टिकोन दर्शवतं. कसं? जेव्हा तुम्ही जगाशी आसक्त होता, जगामध्ये गुंतता आणि तुमचं अपेक्षित घडत नाही, तेव्हा तुम्हाला अधिक ज्ञान प्राप्त करायची इच्छा असते. जसं अंध राजाला स्वतःची इच्छा पूर्ण होतंय का नाही, आप्तेष्टांबद्दल काय याची उत्सुकता असते, म्हणून तो संजयाला विचारतो. तसं तुम्ही सुद्धा संजयासारखे लोक शोधता. तुम्हाला दृष्टी देतील का? तुम्हाला फ्युचर बद्दल सांगतील का? ते सांगतात.
परंतु आपल्याला आपल्याला पाहिजे तसं पाहण्याची इच्छा असते. राजा धृतराष्ट्र हे तुमच्या मनाचं प्रतीक आहे, मनुष्याच्या मनाचं प्रतीक आहे. मन अंध होऊन जातं, कारण बुद्धी विचार करत नाही. मन लहरीप्रमाणे वागतं, त्याच्यावर कोणताही नियंत्रण राहत नाही. जसं धृतराष्ट्रावर सर्व कळूनही त्याच्यावर काहीच नियंत्रण नाही, त्याचं कोणावरती नियंत्रण नाही. का? आसक्ती. अशा प्रकारे भगवद्गीतेचा प्रारंभ होतो, जेव्हा मनुष्य जगामध्ये गुंततो आणि तो काहीच करू शकत नाही. अंधराजा धृतराष्ट्र काहीच करू शकत नाही. हे युद्धभूमीला कोणत्याही प्रकारे कॉन्ट्रीब्युट करू शकत नाही. का? अंधराजा, वृद्ध राजा आणि पूर्णतः हेल्पलेस. मुलावरील, त्याच्या पुत्रांवरील मायेमुळे त्याच्या पुत्रांची, कौरवांची इच्छा आहे हे राज्य संपूर्णतः आम्हाला पाहिजे. नो शेअरिंग विथ पांडव. पांडवांना एक तुकडाही देणार नाही, सर्व आम्हालाच पाहिजे. आणि त्याला अंधराजा काही बोलू शकत नाही. तसंच तुमच्या मनातील आवळी असतात, पाहिजे पाहिजे पाहिजे. ऐकरंडायचे तुम्ही अंध असता, तुमच्या मनावर भुरळ पडलेली असते. पाहिजे. माझे आप्तेष्ट, माझी संपत्ती, माझं घर. तुम्ही भावनाविवश होता आणि ह्या माझेपणामुळे जगामध्ये पूर्णतः गुंतून जाता. दुसऱ्या विभागामध्ये दुर्योधन, जो स्वतःला शहाणा समजत असतो, तो फुशारकी मारतो, बळाई मारतो. हे पुढच्या 2 ते 11व्या श्लोकांच्या दुसऱ्या विभागामध्ये स्पष्ट केलेलं आहे. तुम्ही सुद्धा या जगामध्ये गुंतता आणि तुमचं मन फुशारकी मारतं. मी किती मोठा आहे, मला सर्व लोक ओळखतात, माझा सर्व लोक मानसन्मान करतात, सो आय एम द ग्रेट. पण मनात कुठेतरी भीती वाटत असते. ही भावना सुंदररित्या या दुसऱ्या श्लोकामध्ये भगवंतांनी मांडलेली आहे. ही भगवद्गीता वेदव्यासांनी लिहिलेली आहे. संपूर्ण मनुष्याच्या मनोवृत्तीचे विश्लेषण करून परफेक्टली एक चित्र बनवलेलं आहे. तुम्ही जर या ज्ञानाचा उपयोग केला तर तुमचं स्वतःचं एक मनोवृत्तीचं चित्र बनवू शकता. तुम्हाला कळू शकतं तुम्ही कोण आहात. दुर्योधन म्हणजे कौरवांचा मेन मुख्य मोठा भाऊ, वडील बंधू. त्याच्या म्हणण्यानुसार इतर सर्व कौरव वागत असतो. दृष्ट्वा तु पांडवानी कं युद्ध दुर्योधनस्तदा आचार्य उपसंगम्य राजा वचनमब्रवीत. संजय राजा धृतराष्ट्राला वर्णन करतो. दुर्योधन काय म्हणत आहे. दुर्योधन युद्धावर पांडव सैन्याच्या व्यूहरचनाची पूर्णतः पडताळणी करतो. कशा प्रकारे त्यांनी प्लॅनिंग केलेलं आहे युद्ध लढण्याचं ते बघतो आणि आचार्यांशी
जे कौरव सेनेचे सेनापती आहेत त्यांच्याशी विचार विनिमय करण्यासाठी संपर्क साधतो. मनुष्याची ती स्थिती आहे. मनदृष्ट आहे, बाहेरच्या जगाकडे पाहतो, माझी इच्छा कशी पूर्ण होईल, हाऊ कॅन आय गेट समथिंग आउट ऑफ दिस, मला जे पाहिजे ते मी कसं मिळवेल. मग ते मिळवण्यासाठी त्याला संसाधनांची आवश्यकता असते, गुरुतृणांची आवश्यकता असते, जे त्याला त्याचं इच्छित प्राप्त करून देतील. म्हणून तो गुरुतृणांना संपर्क स्थापित करतो. त्यांना म्हणतो, पैश्यतां पांडुपुत्राणाम आचार्य महती च मुम युढाम द्रुपदपुत्रेण तव शिष्येण धीमता. हे आचार्य, तुमचा हुशार शिष्य द्रुपदपुत्र पृष्ठदेव पांडुपुत्रांच्या सैन्याची युद्धासाठी त्याने केलेली मांडणी आहे ती तुम्ही न्याहाळून बघा. द्रोणाचार्य हे कौरवांचे आणि पांडवांचे दोघांचे आचार्य आहेत, गुरु आहेत. त्यांनी त्यांच्या शिष्यांना परिपूर्ण युद्धकला शिकवली, धनुर्विद्या शिकवली. द्रुपदपुत्र पृष्ठदेव हा त्यांचा पट्ट शिष्यांपैकी एक होता, अत्यंत हुशार होता आणि तो पांडव सेनाचं नेतृत्व करत होता. पांडव सेनेची रचना त्याने केली होती. अर्जुन त्याच्या मनामधील उपहास इथे दर्शवतो. कसा? तो म्हणतात, हे आचार्य बघा, तुमचा शिष्य द्रुपदपुत्र पांडुपुत्रांच्या सैन्याची कशा प्रकारे युद्धामध्ये व्यूहरचना केलेली आहे निरखून बघा. तो दृष्टद्रोण म्हणत नाही, द्रुपदपुत्र म्हणतात. आणि तुमचा हुशार शिष्य उपहासाने म्हणतो, बघा तुमच्या हुशार शिष्याने पांडुपुत्रांच्या सैन्याचं कसं जमवाजमव केलेली आहे, कशी व्यूहरचना केलेली बघा तुम्हीच. पहिला अध्याय वेदव्यासांनी इमोशन्स कॅप्चर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मनुष्याच्या मनामधील भावभावना त्याला कुठेही वाहवत नेतात. अनकंट्रोल्ड इमोशन्स. दुर्योधन म्हणजे तुमच्या मनामधील निगेटिव्हिटी, सुप्रीम निगेटिव्हिटी तुम्हाला कुठे घेऊन जाईल, कशा प्रकारे त्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला बुद्धीच वापरू देणार नाही. एक सर्कल निर्माण करेल आणि त्या सर्कलमध्येच तुमचे सर्व रिसोर्सेस गुंतून जातात. तुम्ही त्याच्या पलीकडे विचारच करू शकत नाही. तो द्रोणाचार्यांना म्हणतो, तुमचा हुशार शिष्य, थोडक्यात तो म्हणत असतो, बघा बघा तुम्ही काय केलं, तुम्ही कोणाला ज्ञान प्रदान केलं, तोच तुमच्या विरुद्ध व्यूहरचना करतोय. बघा. आणि त्याला हुशार शिष्य म्हणून म्हणतो का? कारण अर्जुनाच्या मनामध्ये भीती असते. दृष्टद्योन हा तल्लख आहे, हुशार आहे, युद्धकलेमध्ये पुणे. ही भीती इनडायरेक्टली इथे व्यक्त होते, अप्रत्यक्षपणे, अननोइंगली. आणि आचार्यांबद्दलची निगेटिव्हिटी काय? बघा तुम्ही कोणाला शिकवलं
तो तुमच्या विरुद्धच उभा आहे. दुर्योधन हा दुष्ट प्रवृत्तीचा होता. आतापर्यंत त्याच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी त्याने अनेक निगेटिव्ह थॉट्स इम्प्लिमेंट केले होते. दृष्ट विचार प्रवृत्ती त्याने अवलंबलेली होती. त्याचा हा परिणाम आहे. मन पूर्णतः निगेटिव्ह होऊन जातं. तुम्ही संपूर्ण जगाकडेच दूषित नजरेने पाहता. तुम्ही स्वतः जर पवित्र असाल, तुम्हाला जग पवित्र वाटतं. तुम्ही सदाचरणी असाल, तुम्हाला जग सदाचरणी वाटतं. तुम्ही भ्रष्टाचारी असाल, तुम्हाला जग भ्रष्टाचारी वाटतं. तुम्हाला प्रत्येक जण भ्रष्टाचारीच दिसेल. तुम्ही जर सदाचरणी असाल, आध्यात्मिक असाल, तर तुम्हाला प्रत्येक मनुष्यामध्ये तो भगवंत दिसेल, तो देव दिसेल. इट्स अप टू यू व्हॉट टू व्ह्यू, हाऊ टू व्ह्यू. तुमची दृष्टी कशी आहे याच्यावर अवलंबून आहे तुम्ही बघता काय. निगेटिव्ह विजन असेल, निगेटिव्हिटी दिसेल. पॉझिटिव्ह विजन असेल, पॉझिटिव्हिटी दिसेल. इट्स अप टू यू. जर मनुष्य दृष्ट असेल तर साहजिकच मनामध्ये भीती असते. वेदर आय विल सक्सीड ऑर नॉट, मला यश प्राप्त होईल का. तीच दुर्योधनाची स्थिती आहे. म्हणून तो द्रोणाचार्यांशी उपरोधात्मक शब्दांमध्ये बोलतो. गुरु आहेत ते त्याचे. नो रिस्पेक्ट. तो स्वतःच्या गुरूंना सांगतो, बघा तुमचा दृष्ट द्रोणासारख्या शिष्याला प्रशिक्षण देण्याचा निर्णय किती विश्वासघातकी आहे. तोच तुमच्या विरोधात उपाय. तसंच मनुष्याचं होतं. त्याच्यातील निगेटिव्हिटी जेव्हा त्याला पूर्णतः व्यापून घेते, त्या तो जगही तसंच बघतो. प्रत्येक गोष्टीमध्ये खोटं शोधतो. का. मनामध्ये भीती असते, वेदर ही विल सक्सीड ऑर नॉट. कारण त्याने दुष्कृत्य केलेलं आहे. मग साहजिकच त्याचा परिणाम होणारच. अत्र शूरा महेश्वासा भीमार्जुन समायुधी युयुधानो विराटश्च द्रुपदश्च महारथ. दुर्योधन पांडव सेनेतील महायोद्ध्यांचं वर्णन करतोय. युयुधान राजा विराट, महारथी राजा द्रुपद यांचं वर्णन या श्लोकामध्ये केलेलं आहे. त्यांचं महात्म्य वर्णन केलेलं आहे. अर्जुन म्हणतो हे योद्धे कसे आहेत. भीमार्जुन समान आहेत. भीमासारखे शक्तिशाली आहेत. अर्जुनासारखे शूरवीर आहेत, धनुर्धारी आहेत. ते महायोद्धे आहेत. पुढील 4 श्लोकांमध्ये अर्जुन, भीम, इतर पांडव आणि पांडव सेना यांच्याबद्दल त्यांचं महात्म्य दुर्योधनाने वर्णन केलेलं आहे. युयुधान हा भगवंतांचा, भगवंत श्रीकृष्णांचा प्रिय सखा होता. यादव सेनेचा प्रमुख होता, यादवांचा प्रमुख होता. तो सत्यकी नावाने जाणला जातो. त्याला सत्यकी नावाने ओळखलं जातं. त्याने धनुर्विद्येचं प्रशिक्षण अर्जुनाकडे कडून प्राप्त केलं. तो एक अतिरथी म्हणून फेमस होता. अतिरथी म्हणजे काय. एकटा मनुष्य एका वेळेस कित्येक योद्ध्यांशी युद्ध करू शकत होता. इनकॉग्नेटो, त्याला अतिरथी म्हणतात.
ती त्याची स्पेशालिटी होती, खासियत होती. त्यानंतर राजा विराट. विराट हा मत्स्य देशाचा सदाचारी राजा होता. पांडव त्याची पत्नी अज्ञातवासामध्ये 12 वर्षाचा वनवास संपवल्यानंतर 13व्या वर्षी अज्ञातवासामध्ये, जे 1 वर्ष इनकॉग्निटो त्यांना काढायचं होतं, कोणालाही न कळू देता असा अज्ञातवास, तेव्हा ते राजा विराटाच्या महालामध्ये राहत होते. तो महान राजा विराट, विराट राजाच्या मुलीशी अर्जुन पुत्र अभिमन्यूने विवाह केला. या महाभारताच्या युद्धामध्ये राजा विराट आणि त्याची तिन्ही पुत्र मारले गेले. त्यानंतर राजा द्रुपद याचं वर्णन केलेलं आहे दुर्योधनाने. पांचाल देशाचा राजा आहे तो. राजा द्रुपद हा द्रौपदीचे वडील आहेत, दुष्टद्रोणाचे वडील आहेत. तो एका तुकडीचा प्रमुख आहे. 10,000 धनुर्धारींना कंट्रोल करू शकण्याची, युद्धामध्ये त्यांना पूर्णतः उपयोगात आणण्याची शक्ती राजा द्रुपदामध्ये आहे. राजा द्रुपद द्रोणाचार्यांद्वारे युद्धामध्ये मारला गेला. त्यानंतर पुढच्या श्लोकामध्ये इतर योद्ध्यांचे वर्णन केलेले. दृष्टकेतुचे कितान काशिराजस्य वीर्यवान पुरुजित कुंती भोजस्य शक्यैश्व नरपुंगवः. नरश्रेष्ठ, मानवतेमध्ये श्रेष्ठ, त्या योद्ध्यांना दुर्योधनाने मानवतेमध्ये श्रेष्ठ असं वर्णन केलेलं आहे. काय श्रेष्ठत्व आहे ते दुर्योधनाने या 5व्या श्लोकामध्ये स्पष्ट केलेलं आहे. ते आपण पुढील सत्रामध्ये पाहूया. हरि ओम.